एग्जमुळे कॅन्सर होतो. हा एक खूप हॉट टॉपिक आहे आपल्या इंडियन फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात, की हा टॉपिक का वरती आला आहे. कारण की एक इंडिपेंडंट फिटनेस यूट्यूबर ट्रस्टिफाईड नावाचा याने एगोज न्यूट्रिशन नावाचं जे ब्रँड आहे, त्यातील काही अंडी जी आहे ते त्यांनी त्याच्या लॅबमध्ये टेस्ट केले आणि त्याच्या लॅब रिपोर्टमध्ये 2 बॅन सबस्टन्सेस जे आहे ते आढळून आले, जे म्हणजे की नायट्रोफ्युरॉन आणि नायट्रोइडिझेमॉल. हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या जिनोटॉक्सिक मटेरियलमध्ये येतात. जिनोटॉक्सिक मटेरियल म्हणजे असे सबस्टन्सेस जे तुमचं जीन म्युटेट करायची पॉवर ठेवतात आणि पोटेन्शियली कॅन्सर पण कॉज करतात. तर ही गोष्ट जी आहे ती या अंड्यांमुळे आढळून आल्यामुळे पूर्ण फिटनेस इंडस्ट्री जी आहे ती खूप शॉक्ड आहे, इन्क्लुडिंग मी. कारण की ही जी ब्रँड आहे, या ब्रँडचे खूप सारे कस्टमर्स जे आहेत ते खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटीज होते. यामुळे यांनी सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी पोस्ट केल्या आहे आणि एक इंडियामध्ये अशी पॅनिक सिच्युएशन तयार केली आहे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची, की जे नायट्रोफ्युरॉन आहे त्यातील कॅन्सर कॉझिंग एलिमेंट जे असतात AOZ मॉलिक्यूल, तर हे जे मटेरियल आहे ते या अंड्यांमध्ये 0.7 PPB या प्रमाणात आढळलं आहे. पण आपलं FSSAI जे आहे ते 1 PPB असं जे लिमिट आहे ते अलाउ करतं. याच्यामुळे लिगली जर आपण पाहिलं तर ही गोष्ट आपल्या FSSAIच्या नुसार ॲक्सेप्टेबल आहे. पण हीच गोष्ट जर बाकीच्या देशात जर तुम्ही बघितली तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या देशात पूर्णपणे बँड आहे. याविरुद्ध एकदम झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्या देशांमध्ये. पण आपल्या देशात का नाही, हा प्रश्न आपण FSSAIला नक्कीच विचारला पाहिजे. त्यानंतर या टेस्ट ज्या झाल्या आहेत ते या ब्रँडमधील काही बॅचेसवरच झाल्या आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की देशातील प्रत्येक अंडं जे आहे ते कॅन्सर कॉझिंग आहे, असं अजिबात नाही आहे. आणि हे जनरली जे आपण एक्सेप्ट करतो ब्लाइंडली, तर हे आपण थांबवलं पाहिजे. कारण की जी अंडी आहे ते एकदम बेस्ट आणि न्यूट्रिशनल सोर्स ऑफ प्रोटीन आहे. तर तुम्ही अंडी कन्झ्युम करत असाल तर नक्की टेन्शन फ्री होऊन तुम्ही ही अंडी जी आहे ती कन्झ्युम करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.